वारं, संचार किंवा सवारी, मग ती अगदी कोणत्याही देवतेची असो किंवा इतर शक्तींची असो, त्या लोकांनी पाळण्यासाठीचे काही महत्त्वाचे नियम आज मी इथं सांगत आहे. ज्या लोकांना कोणत्याही शक्तीचं वारं, संचार किंवा सवारी आहे त्या लोकांनी मृत्यूभोज टाळावा. मृत्यूभोज म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केला जाणारा तिसरा, 10वा कार्य किंवा श्राद्ध यावेळीचे जेवण. दुसरा आणि या शास्त्रामधील अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे कोणत्याही रजस्वला स्त्रीच्या हातून अन्न किंवा पाणी ग्रहण न करणे. जर कोणत्याही शक्तीचं वारं, संचार किंवा सवारी असणाऱ्या व्यक्तीने एखाद्या रजस्वला स्त्रीच्या हातून अन्न किंवा पाणी ग्रहण केलं तर त्या क्षणी त्याच्या शरीरात असणाऱ्या संपूर्ण शक्ती त्याचं शरीर सोडून नेहमीसाठी निघून जातात. तिसरा नियम म्हणजे ज्या घरची सून बाळंतीण झाली असेल त्या घरचे 1 महिना 10 दिवस आणि ज्या घरची लेक बाळंतीण झाली असेल त्या घरचे 12 दिवस अन्न किंवा पाणी आपल्याला टाळावे लागते. वारं, संचार, सवारी असणाऱ्या लोकांसाठी हे नियम अगदी प्राचीन काळापासून आहे असे सुरू आहेत. ज्यांना या गोष्टींमधील किंवा शास्त्रांमधील काहीही माहित नाही त्यांनी या रीलवरती कॉमेंट करून आपलं डोकं चालवण्याची काहीही गरज नाही. वारं, संचार किंवा सवारी, मग ती अगदी कोणत्याही देवतेची असो किंवा इतर शक्तींची असो, त्या लोकांनी पाळण्यासाठीचे काही महत्त्वाचे नियम आज मी इथं सांगत आहे. ज्या लोकांना कोणत्याही शक्तीचं वारं, संचार किंवा सवारी आहे त्या लोकांनी मृत्यूभोज टाळावा. मृत्यूभोज म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केला जाणारा तिसरा, 10वा कार्य किंवा श्राद्ध